ओम शांती. आजची तारीख आहे 19 मे 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, आत्म अभिमानी भव. चालता फिरता उठता बसता हाच अभ्यास करत राहाल तर तुमची खूप उन्नती होत राहील. प्रश्न आहे, बाबांची अचूक आठवण कोणत्या मुलांच्या बुद्धीमध्ये राहील? उत्तर, ज्या मुलांनी बाबांना अचूक जाणले आहे. बरीच मुले म्हणतात की बिंदूची कशी बरी आठवण करावी. भक्तीमध्ये तर अखंड ज्योती समजूनच आठवण करत आले आहेत आणि आता बिंदू म्हटल्याने गोंधळून जातात. म्हणून सर्वात पहिला हाच निश्चय व्हावा की बाबा अखंड ज्योती नाहीत, ते तर अतिसूक्ष्म बिंदू आहेत. तेव्हाच आठवण ॲक्युरेट राहू शकते. ओम शांती. बाबा म्हणतात, सर्व मुले आठवणीमध्ये बसली आहेत. मनमना भव. वास्तविक हा संस्कृत शब्द नाहीये. जेव्हा बाबांनी सहज राजयोग शिकविला आहे तर मग हा संस्कृत शब्द बोलणारच नाहीत. हे तर संस्कृत जाणत देखील नाहीत. ब्रह्मा बाबा संस्कृत जाणत देखील नाहीत. तर ब्रह्मा बाबा हिंदी, सिंधी किंवा इंग्लिश ह्याच भाषा जाणतात. परंतु बाबा हिंदीमधूनच समजावून सांगतात. या ठिकाणी कोणताही कागद, पेन्सिल, पाने यांची गरज राहत नाही. इथे तर तुम्हाला फक्त एक शब्द लक्षात ठेवायचा आहे, अर्थात बाबांची आठवण करायची आहे. गॉडचे अथवा ईश्वराचे अथवा परमपिता परमात्म्याचे कोणी स्मरण करत नसेल हे तर कठीण आहे. आठवण तर सर्वच जण करतात, परंतु त्यांचा परिचय नाहीये. बाबाच येऊन आपला परिचय देतात. बाबा हा शब्द काही नवीन नाही. शिवाच्या मंदिरामध्ये जातात तर बुद्धीमध्ये येते की हे शिवबाबा आहेत आणि ते निराकार आहेत. सर्व मनुष्य मात्र त्यांना बाबा म्हणतात. आम्हा सर्व आत्म्यांचे पिता एकच आहेत. सर्व जीव आत्मे ज्या शरीरामध्ये निवास करतात तर ते सर्व बाबांची आठवण करतात. सर्व धर्माचे जे पण आहेत ते सर्व परमपिता परमात्म्याची आठवण जरूर करतात. भले त्यांची नावं वेगवेगळी असतील, परंतु ते निराकार परमात्म्याचीच आठवण करतात. बाबा म्हणतात, बाबांनी तुम्हाला आता प्रकाशामध्ये आणले आहे. ज्ञानाचा प्रकाश. हे सृष्टीचे चक्र 5000 वर्षांमध्ये पूर्ण होते. जशी काही कालचीच गोष्ट आहे. बाबा म्हणतात, तुम्ही राज्य करत होता. खरोखर या लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. स्वर्ग होता. पावन दुनियेमध्ये कसल्याही प्रकारचा उपद्रव होऊ शकत नाही. उपद्रव होतोच मुळे रावण राज्यामध्ये. इथे तुम्हाला बाबा समजावून सांगत आहेत. तुम्ही सन्मुख कानाने ऐकता तर कोण ऐकते? आत्मा. आत्म्याला खूप आनंद होतो की आम्हाला बाबा पुन्हा येऊन भेटले आहेत. बाबांकडून वारसा घेतला होता आणि आता बाबा म्हणत आहेत की माझी आठवण करा. तर यामध्ये लिहिण्या वाचण्याची काहीच गरज नाही. बाबा म्हणतात की धार्मिक लोकांना वाटते की संन्यासी हे पवित्र मनुष्य आहे, याला भोजन खाऊ घालणे चांगले आहे. परंतु आता तर पवित्रता सुद्धा राहिलेली नाही. एकदमच तमोप्रधान दुनिया आहे. मनुष्य किती हैराण होतात, कारण तमोप्रधान दुनिया आहे. अशांती आहे, दुःख आहे, परिस्थिती येतात, हैराण होतात.
आणि इथे संगम युगामध्ये बाबांकडे तर हैराण होण्याचा काही प्रश्नच नाही. बाबा म्हणतात, काही लिहिण्या करण्याची गरजच नाही. हे पॉइंट्स वगैरे लिहितात धारण करण्याकरिता. जसे डॉक्टर लोकांकडे देखील किती औषधे असतात. इतकी सर्व औषधे लक्षात राहतात. बॅरिस्टरच्या बुद्धीमध्ये किती कायद्याच्या गोष्टी लक्षात राहतात. तसे तुम्हाला देखील लक्षात काय ठेवायचे आहे तर एकच गोष्ट, ती देखील खूप सोपी आहे. तुम्ही म्हणता, एका शिवबाबांची आठवण करा, आणि ते म्हणतात की शिवबाबा कसे येतील. जे आपण म्हणतो की एक शिवबाबांची आठवण करा, आणि दुनियावाले म्हणतात की शिवबाबा कसे येतील. तर हे देखील तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणालाच माहित नाही. ईश्वर कुठे आहेत. ते तर म्हणतील की ईश्वर नावारूपापासून न्यारे आहेत, नाहीतर मग म्हणतील की सर्वव्यापी आहेत. तर बाबा सांगतात की या दोन शब्दांमध्ये किती दिवस आणि रात्री इतका फरक आहे. एकीकडे हे म्हणणं की तो नावारूपापासून न्यारा आहे, म्हणजे त्याला नावही नाही रूपही नाही, आणि दुसरीकडे म्हणतात की तो कुत्रा मांजर सर्वांमध्ये आहे. तर दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध झाल्या. अशा वेळी बाबा येऊन आपला परिचय देऊन म्हणतात की माझी आठवण करा. बाबा म्हणतात की योग शब्द काढून टाका, आठवण करा. का तर योग म्हटलं की अवघड वाटतं, म्हणून बाबा म्हणतात की योग शब्द काढून टाका, आठवण करा. ज्याप्रमाणे लहान मूल आई बाबांना बघताच गळ्याला मिठी मारते, ते अगोदर असा विचार करेल का की नक्की माझेच आई बाबा आहेत ना. नाही, यामध्ये विचार करण्याची गरजच नाही. तर तुम्हाला देखील फक्त शिवबाबांची आठवण करायची आहे. बाबा म्हणतात, भक्ती मार्गामध्ये देखील शिवबाबांवर फुले वाहत आले आहात. सोमनाथचे मंदिर किती भारदस्त बनवले आहे, आणि ते मंदिर मोहम्मद गजनवीने नंतर लुटले. सोमनाथचे मंदिर भारतामध्ये प्रसिद्ध आहे. सर्वात अगोदर तर शिवाची पूजा केली गेली पाहिजे. हे सर्व ज्ञान आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आले आहे. भले तुम्ही पूजा करत आला आहात, परंतु तुम्हाला हे त्यावेळी माहीतच नव्हते की हे जड चित्र आहे. जरूर चैतन्यमध्ये आले असतील तेव्हाच तर वर्षानुवर्षे शिव जयंती साजरी करतात. हे देखील सांगतात की शिव परमात्मा निराकार आहेत. आत्मा जाणते, आपण देखील निराकार आहोत. आता तुम्ही आत्म अभिमानी बनता. खूप सोपे आहे. ते तर आपले बाबा आहेत. ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर, पतित पावन आहेत. त्यांची खूप महिमा आहे. ब्रह्मा विष्णू शंकराची इतकी महिमा नाहीये. एकाचीच महिमा गात असतात. बाबा म्हणतात की परमात्मा अखंड ज्योती स्वरूप त्याला म्हटले जाते, परंतु अखंड ज्योती स्वरूपाची आठवण करणे हे चुकीचे आहे. आठवण तर ॲक्युरेट पाहिजे. तर पहिले अचूक जाणून घेतले पाहिजे की बाबा बिंदू स्वरूप आहेत, आणि बाबाच येऊन आपला परिचय देतात, आणि मग मुलांना सृष्टीच्या आदी मध्य अंताचा समाचार देखील ऐकवतात. डिटेलमध्ये देखील तसेच शॉर्टमध्ये देखील समाचार ऐकवतात. आता बाबा म्हणतात की मुलांनो, तुम्हाला पावन बनायचे असेल तर त्यासाठी एकच उपाय आहे, माझी आठवण करा. मला म्हणतातच मुळी पतित पावन या. तर आत्मा स्वतः म्हणते की मी पतित बनले आहे, मला पावन बनवा. शांतीधाम मध्ये पतित नसतात. इथे पतित आहेत, त्यामुळे दुःखी आहेत.
जेव्हा पावन होते तेव्हा सुखी होते. तर आत्माच म्हणते की आम्हाला पावन बनवा, म्हणजे मग आमची दुःखापासून सुटका होईल. आता तुम्ही समजता की आत्मा सर्व काही करते. आत्मा जज, बॅरिस्टर आदी बनते. आत्माच म्हणते की मी राजा आहे, मी अमक आहे, आता हे शरीर सोडून दुसरे शरीर घ्यायचे आहे. तर याला म्हटले जाते आत्म अभिमानी. देह असताना देखील आत्म अभिमानी. रावणाच्या राज्यामध्ये देह अभिमानी असतात. आत्म अभिमानी आता यावेळीच बाबा बनवत आहेत. आता तुमच्या बुद्धीमध्ये हे पक्के झाले आहे की आपण 84 जन्म कसे घेतले आहेत. तर आता या गोष्टीला विसरू नका. स्वदर्शन चक्रधारी बनून राहा. उठता, बसता, चालता, फिरता बुद्धीमध्ये आपल्याला सारे ज्ञान आहे. तुम्हाला एका बाबांचीच आठवण करायची आहे. बाबांची आठवण करायची आहे आणि भाकरी तुकडा खायचा आहे, बस. मधुर मधुर खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांना बाबा वारंवार सांगतात, मुलांनो, पोटाला फक्त भाकरी तुकडा खायचा आहे, पोट काही जास्त खात नाही. बाबा म्हणतात एक पाव पिठाने बनवलेले खाते, म्हणजे एक पाव किलो पिठाने बनवलेलेच खाते, चटणी भाकरी बस. तर 10 रुपयांमध्ये देखील माणूस पोट भरू शकतो, तर 10,000 देखील पोट भरू शकते. गरीब लोक काय खातात? चटणी भाकरी. तरी देखील धष्टपुष्ट निरोगी असतात आणि वेगवेगळे पदार्थ खाणारे लोक तर जास्तच आजारी पडतात. डॉक्टर लोक देखील सांगतात की एकाच प्रकारचे भोजन खा, म्हणजे मग आजारी पडणार नाही. तर बाबा देखील समजावून सांगतात की भाकरी तुकडा खा, जे मिळेल त्यामध्ये आनंदी राहा. चटणी भाकरी सारखा दुसरा कोणता पदार्थ नसेल. बाबा म्हणतात की विचारले जाते की ड्रामा सर्वशक्तिमान आहे की ईश्वर सर्वशक्तिमान आहे. तर म्हणतात की ईश्वर सर्वशक्तिमान आहे. समजतात की ते सर्व काही करू शकतात. बाबा म्हणतात मी देखील ड्रामाच्या बंधनामध्ये बांधलेला आहे. पतितांना पावन बनविण्याकरिता मला यावेच लागते. तुम्ही सतयुगामध्ये सुखी बनता, मी देखील परमधाम मध्ये जाऊन विश्राम करतो. तुम्ही बाबांच्या खांद्यावर चढून बसता. बाबा म्हणतात तुम्ही जाणता की सेकंद बाय सेकंद जे काही घडते ते ड्रामाची भावी आहे. बाबा म्हणतात की तुम्हा मुलांना किती चांगले ज्ञान आहे, तर आता फक्त बाबांची आणि वारशाची आठवण करा, बस. कागद, पेन्सिल इत्यादीची काहीही गरज नाही. बाबा म्हणतात जसे कोणती गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर गाठ बांधतात. म्हणजे जसं डायरीमध्ये पॉइंट्स काढतात, तर ते सुद्धा कशासाठी? तर लक्षात राहण्यासाठी, की जेणेकरून धारणा करता यावी. त्याच्यासाठी बाबा म्हणतात की जसे कोणती गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर गाठ बांधतात, तर तुम्ही देखील गाठ बांधा. शिवबाबांची आणि वारशाची आठवण करायची आहे. हे तर खूप सोपे आहे. योग अर्थात आठवण. म्हणतात बाबा आठवण टिकत नाही. बघा मुलं काय म्हणतात की बाबा आठवण टिकत नाही, योगामध्ये कसे बसावे? अरे लौकिक पित्याची आठवण उठता, बसता, चालता, फिरता राहते. तुम्ही देखील फक्त आठवण करा, बस, तर तुमचा बेडा पार होईल. अच्छा, खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मधुर मधुर मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आत्मारूपी मुलांचा
मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक मुलांची आत्मिक बाबांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे, स्वदर्शन चक्रधारी बनून 84 जन्मांचे चक्र बुद्धीमध्ये फिरवत राहायचे आहे. बेहद बाबांची आठवण करून बेहदचा वारसा घ्यायचा आहे, पावन बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, कोणत्याही वस्तूचा लोभ ठेवायचा नाही. जे मिळेल त्यात आनंदी राहायचे आहे. भाकरी तुकडा खायचा आहे. बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. वरदान, सर्वांच्या मनातील रहस्याला जाणून, म्हणजे सर्वांच्या मनातील भावाला जाणून, रहस्याला जाणून सर्वांना राजी करणारे, म्हणजे सर्वांना संतुष्ट करणारे सदा विजयी भव. विश्लेषण आहे, विजयी बनण्याकरिता प्रत्येकाच्या मनातील भावाला जाणून घ्यायचे आहे. विजयी बनण्याकरिता प्रत्येकाच्या मनातील भाव जाणून घ्यायचे आहे. कोणाच्या मुखाद्वारे निघणाऱ्या आवाजापेक्षा त्याच्या मनातील भाव ओळखा तर विजयी बनू शकाल. परंतु मनातील भाव ओळखण्याकरिता अंतर्मुखता पाहिजे. जितके अंतर्मुखी राहाल तितके प्रत्येकाच्या मनातील भावाला जाणून त्याला संतुष्ट करू शकाल. राजी करणारेच विजयी बनतात. आजचा सुविचार आहे, वैराग्य ही एक अशी योग्य धरणी आहे ज्यामध्ये जे पण फळ टाकाल, म्हणजे जे पण बीज टाकाल तर ते बीज फलीभूत अवश्य होईल. आजचा अव्यक्त इशारा आहे, सदैव अचल अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा. नेहमी उमंग उत्साहामध्ये राहण्याकरिता जे कोणी संपर्कामध्ये येतात, भले स्टुडंट असोत अथवा साथी सोबती असोत, सर्वांना संतुष्ट करण्याची इच्छा असली पाहिजे. ज्याला पण पाहाल त्याच्याकडून प्रत्येक वेळी गुण उचलत राहा. सर्वांच्या गुणांचे बळ मिळाल्याने नेहमीकरिता तुमचा उत्साह एकरस राहील. गुणग्राही बना. अवगुणांना दिसत असतानाही पाहू नका. ओम शांती.